स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। खामगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची सोशल मीडियावर बदनामी करून समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी रोहित पगारिया नामक व्यक्तीविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बाजार समितीच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात बाजार समितीचे सभापती, संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे। खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात दर गुरुवारी गुरांचा बाजार भरवला जातो। या बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या व विक्री होणाऱ्या जनावरांची रीतसर नोंद ठेवली जाते। इयर टॅगिंगशिवाय जनावरांच्या खरेदी विक्रीवर पूर्णतः बंदी असून सर्व कामकाज कायदेशीर प्रक्रियेनुसार चालते। असे असतानाही रोहित पगारिया या व्यक्तीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला। या व्हिडिओमध्ये त्याने बाजार समितीचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व शिपायांबद्दल अत्यंत अश्लील व शिवीगाळयुक्त भाषेचा वापर केला। तसेच उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातून येणाऱ्या गोवंशाची व नंदीची परस्पर अवैध विक्री सुरू आहे। पास व वैद्यकीय प्रमाणपत्र न बनवता पैसे खाऊन जनावरे कसायांच्या हवाली केली जातात, असा गंभीर व बिनबुडाचा आरोप त्यांनी केला। याशिवाय त्यांनी पोलीस प्रशासनाबाबतही बदनामीकारक वक्तव्य करून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणारे व दोन समाजांत तेढ निर्माण करणारे प्रक्षोभक विधान केले आहे। कोणताही अधिकृत पुरावा नसताना सार्वजनिक व्यासपीठावर खोटी माहिती पसरवून बाजार समितीची प्रतिमा मलिन करणे, शिवीगाळ करणे आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, या प्रकरणी आरोपी रोहित पगारियावर विविध कलमान्वये तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी फिर्यादीत करण्यात आली आहे। आमच्या इथं गुरांचा बाजार जो भरतो तिथे येणारे जाणारे बाहेरून जे वाहनं असतात तर त्यांचा आमचा काही संबंध नसतो। बाहेरून येणारे आणि बाजार समितीमध्ये आम्ही कोणत्याही बैलाला कानात बिल्ले असल्याशिवाय त्यांना दाखला देत नाही किंवा गेट पाससुद्धा बनवत नाही। तरी आमच्यावर जो पगारी आहे त्यानं आमच्या कर्मचाऱ्यांना, आम्हाला सर्वांना शिव्याळ केलेली आहे। तरी त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी। तसेच बाजार समितीचे आम्ही सर्व अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, सभापती, सचिव यांनी सर्व येऊन आम्ही त्यांचा इथं निवेदन दिलेलं आहे शहर पोलीस स्टेशनला। मागणी आहे तसेच आम्ही मागणी त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, न केल्यास पुढचा विचार आम्ही सर्व कर्मचारी करून परत मागणी करू। बाजार समितीमध्ये इंस्टाग्रामवर जो व्हिडिओ जाहीर हे केलेला आहे, प्रसारित झाला, त्याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्याविषयी जो अपशब्द वापरला त्याच्या संदर्भात आज पूर्ण कर्मचाऱ्याच्या वतीने आम्ही इथं तक्रार देण्याकरता आलो होतो। कोणाच्या विरोधात तक्रार आहे, काय नाही, तो इंस्टाग्रामवर झालेला आहे, त्याचा जो व्हिडिओ आला आहे त्याच्यावर पोलीस चौकशी करून पूर्ण ते गुन्हा दाखल करतील। त्याच्यावर कोण आहे व्यक्ती की रोहित पगारिया म्हणून आहे, त्याच्या संदर्भात सर्व पोलीस चौकशी करून गुन्हा दाखल करतीलच। आपली काय मागणी आहे? त्याची पूर्ण कारवाई झाली पाहिजे। कारवाई झाली नाही समोरचं त्याच्यानंतर काही करता येईल। याबाबत रोहित पगारिया यांना प्रतिक्रिया मागितली असता ते म्हणाले की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ढोर बाजारामध्ये होणाऱ्या अवैध गौतस्करी विरोधात मी सातत्याने पाठपुरावा केला आहे, परंतु ही तस्करी बंद करण्याऐवजी माझ्यावरच खोट्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत। माझ्यावर अश्लील किंवा जातीवाचक भाषेचा वापर केल्याचे खोटे आरोप लावले जात आहेत। माझ्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी मी 1 इंचही मागे हटणार नाही। ढोर बाजारातील ही अवैध गौतस्करी बंद करेपर्यंत माझा लढा असाच सुरू राहील। कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत चालणाऱ्या प्रत्येक गुरुवारी ढोर बाजारमध्ये अवैधरित्या जी गौतस्करी चालू आहे, गौवंशांची अवैध तस्करी चालू आहे, त्याच्याविरुद्ध सातत्यानं मी पाठपुरावा करून त्यांना पत्र लिहिले, विनंती अर्ज लिहिले की हे जे काही सुरू आहे हे बंद करा। परंतु हे न करता यांनी आज माझ्याविरुद्ध खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली की मी हे जे काही आरोप लावतो आहे हे खोटे आहे। मी त्यांच्याविरुद्ध अश्लील भाषेचा प्रयोग केला, जातीवाचक भाषेचा प्रयोग केला। मी कुठलाही जातीवाचक भाषेचा प्रयोग केलेला नाही आहे। आणि पुन्हा हे जे म्हणतात की मी आरोप खोटे लावतो आहे, मी मागच्या माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे की तिथं कुठली इयर टॅगिंग नाही आहे, वैद्यकीय प्रमाणपत्र नाही आहे आणि सगळं अवैधरित्या तिथं हे जे तस्करी चालू आहे हे याच ढोर बाजारमधून चालू आहे। तरी यांनी आत्ताही पुढं कधी भविष्यात ह्या सगळ्या गोष्टींवर अंकुश नाही लावला
तर यांनी माझ्याविरुद्ध कितीही गुन्हे दाखल केले तरी मी एक इंचही पाऊल माझं मागे घेणार नाही. यांना जे काही करायचं त्यांना करू द्या, परंतु या ढोर बाजारामधली अवैध गौ तस्करी मी बंद करूनच राहणार. बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा. पाहत राहा निर्भीड स्वराज्य.